नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजचा विषय सांगण्याआधी मला असं वाटतंय की आजचा व्हिडिओ करताना मी थोडी हसणार आहे, थोडी भावूक होणार आहे आणि कदाचित तुम्हालाही तुमचं बालपण आठवणार आहे. कारण आजचा विषय कोणत्या नात्याची तक्रार नाही, कोण बरोबर कोण चूक याबद्दलसुद्धा नाही, तर आजचा विषय आहे जुन्या आठवणी. त्या आठवणी ज्या आठवल्या की चेहऱ्यावर आपोआप हसू येतं आणि त्याचवेळी डोळ्याच्या कडा थोड्या ओल्यासुद्धा होतात. कारण ते दिवस परत येणार नाहीत हे आपल्यालासुद्धा माहीत आहे. कधी कधी खरंच वाटतं देवाने आयुष्यात एक गोष्ट परत मागण्याची संधी दिली तर मला पैसा नको, मोठं घरसुद्धा नको, मला माझं बालपण परत हवं आहे. फक्त एक दिवसासाठी का होईना, पण पुन्हा बालपण जगायचं आहे. आम्ही घरात 4 बहिणी आणि 1 भाऊ. आज विचार केला की वाटतं किती छान होतं ते घर. भांडणं व्हायची, रुसवे फुगवे व्हायचे. एखाद्या वस्तूसाठी मला पाहिजे म्हणजे पाहिजे असं सुरू असायचं. पण त्याच घरात इतकं प्रेम होतं की आज त्या आठवणीसुद्धा खूप मौल्यवान वाटतात. आमचे मम्मी पप्पा दोघेही कामासाठी बाहेर असायचे आणि घरात आम्हा सगळ्यांमध्ये मोठी होती आमची दीदी. मम्मी पप्पा बाहेर असताना आमची काळजी घेणं, आम्हाला सांभाळणं हे नकळत तिच्याकडेच यायचं. आज मोठं झाल्यावर समजते तीसुद्धा लहानच होती, पण आमच्यासाठी तिला थोडं लवकरच मोठं व्हावं लागलं. त्यावेळी कदाचित आम्हाला त्याची किंमत समजलीच नसेल, पण आज वाटतं दीदी तू आमची फक्त मोठी बहीण नव्हतीस, मम्मी पप्पा घरात नसताना तू आमची छोटीशी आईच होतीस. आमच्या बालपणीतल्या एक गोष्ट मला अजूनही खूप आठवते. पप्पा घरी कधी येणार याची वाट पाहणं. आज मुलांच्या हातात मोबाईल आहे, गेम्स आहेत, व्हिडिओ आहेत, पण आमच्यासाठी संध्याकाळचं एंटरटेनमेंट वेगळंच होतं. पप्पा आले काय नाहीत, अजून का आले नाहीत, थोड्या वेळाने पुन्हा बाहेर बघायचं पप्पा आलेत की नाही. आणि पप्पांच्या गाडीचा आवाज दुरून जरी ऐकू आला ना की बस सगळ्यांना कळायचं पप्पा आले. पण इथे एक मजेशीर गोष्ट होती. दिवसभर खेळत बसायचो, अभ्यासाचं पुस्तक कुठं पडलं हे सुद्धा माहीत नसायचं. पण पप्पांच्या गाडीचा आवाज आला की जे हाताला लागेल ते पुस्तक उघडायचं आणि एकदम अभ्यासू मुलासारखं बसायचं. पप्पा घरात आले की आम्ही पुस्तकात डोकं घालून असायचं, जणू 2 तासांपासून आम्ही अभ्यासच करतोय असं. आणि मला वाटतं पप्पांना हे सगळं कळत असणार, पण त्यावेळी आम्हाला वाटायचं आज पप्पांना काही कळालंच नाही. आणखी एक आठवण म्हणजे पप्पा कामाला निघाले की आमची मागणी तयार असायची, पप्पा आज येताना हे घेऊन या बरं. कधी काही खायला तर कधी एखादी वस्तू आणाय सांगायचो आणि पप्पा आम्हाला म्हणायचे हो आणतो बाई, येताना घेऊन येतो. आणि आत्ता गंमत काय होते माहिती आहे काय, पप्पाने आणतो म्हटलं की वस्तू अजून हातात आलेली पण नसायची, पण आमचा आनंद सकाळपासूनच सुरू असायचा. दिवसभर डोक्यात तेच, आज पप्पा येताना हे घेऊन येणार आहेत. आज आपण ऑनलाईन काही ऑर्डर करतो, ऑर्डर कुठे आली, डिलिव्हरी कधी होणार आहे हे मोबाईलमध्येच बघतो. पण आमच्या काळात ट्रॅकिंग सिस्टीम एकच होती, पप्पांची गाडी घरासमोर कधी थांबते. आणि पप्पा आले की पहिल्यांदा त्यांच्या हाताकडेच लक्ष असायचं, पिशवी आहे काय हेच पहिला आम्ही बघायचो. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट लगेचच मिळाली असं नाही, काही गोष्टी थोड्या उशिरा मिळाल्या. कधी एखादी गोष्ट मागितली आणि त्यावेळी शक्य नसेल, पण नंतर ती मिळायचीच. आणि आज मोठं झाल्यावर त्याचा अर्थ कळतोय. लहानपणी आपल्याला फक्त वस्तू दिसते, पण आईवडिलांना त्या वस्तू मागचा खर्च दिसत होता. आपल्याला इच्छा दिसते, त्यांना घरातल्या बाकीच्या 10 गरजा दिसत असायच्या. तरीही त्यांनी आम्हाला कधी असं वाटूच दिलं नाही की आपल्याकडे काही कमी आहे. कदाचित प्रत्येक इच्छा त्या क्षणी पूर्ण झाली नाही, पण प्रेमात कधी कमी पडले नाहीत. आणि खरी सांगायचं तर आज स्वतः मोठं झाल्यावर समजते की आई वडील मुलांच्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या किती इच्छा बाजूला ठेवतात. आपण म्हणायचो पप्पा मला हे पाहिजे, पण कधी विचारले काय पप्पा तुम्हाला काय पाहिजे. आज हा प्रश्न खूप मनाला लागतो. आणि मग यायचा आमचा तो वाढदिवस. अरे वाढदिवस जवळ आला की आधी 8-10 दिवस आधीपासूनच आनंद सुरू असायचा. आज सारखी मोठी डेकोरेशन होती, महागडे थीम्ससुद्धा नव्हते, नाही फोटोशूट, पण उत्सुकता इतकी होती की माझा बर्थडे आता इतक्या दिवसाने. मग नवीन कपड्यांची उत्सुकता, मला काय मिळणार ह्याची उत्सुकता, काय खायला मिळणार ह्याची सुद्धा ओढ असायची. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती मोठा आनंद होता. आज कितीतरी गोष्टी सहज मिळतात, पण त्या एका नवीन ड्रेसने मिळणारा आनंद कधी कधी 1000 गोष्टी घेऊन सुद्धा मिळत नाही. कारण तेव्हा वस्तू कमी होत्या, पण समाधान खूप जास्त होतं. आणि आपल्या गावच्या यात्रा आल्या की, यात्रा जवळ आली की वेगळाच उत्साह असायचा. कधी जायचं आणि आपण तिथं काय फिरायचं आणि आपण तिथं काय घेणार आहोत
ह्याची एक वेगळीच उत्सुकता असायची. तिथली दुकानं, खेळणे, खाऊ आणि ती गर्दी सगळंच भारी वाटायचं. एखादं छोटंसं खेळणं घेतलं तरी ते जपून ठेवायचो आपण. यात्रेतून घरी येताना हातात 2 छोट्या वस्तू असल्या तरी असं भारी वाटायचं, आपण जगच जिंकून आलो असं. आणि आज कितीही वस्तू घेतल्या तरी काही दिवसांनी त्यांच्याकडे लक्षही जात नाही. म्हणून कधी कधी वाटतं आपण मोठे झालो आणि आपल्या वस्तू वाढल्या, पण छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी होण्याची आपली ताकद कुठेतरी कमीच झाली. आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ, म्हणजे घरात शांतता किती असेल ह्याचा अंदाज तुम्ही लावू शकताय. कधी भांडण, कधी एकमेकांची तक्रार, हिने माझं हे घेतलंय, याने मला मारलंय, हे आम्ही मम्मी पप्पांच्याकडे तक्रार करतच असायचो. पण बाहेरच्या कुणी आपल्या भावंडाला काही म्हटलं तर मग मात्र आम्ही सगळे एक असायचो. हे भावंडांचं नातंही किती विचित्र असते नाही. घरात एकमेकांशी भांडणारे, पण दुसऱ्याने काही म्हटले तर सहन न होणारे होतो आम्ही. आज प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त झालाय, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाढल्यात, पण बालपण आठवलं की त्या सगळ्या आठवणींच्या मध्यभागी भावंडच दिसतात. कारण आपलं बालपण आपण एकट्याने जगलेलोच नसतो, आपल्या भावंडांनी ते आपल्याबरोबर जगलेलं असते. आज आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, हवं ते एका क्लिकवर मिळतं, तरी कधी मन शांत नसतं. आणि तेव्हा काहीच नव्हतं, पण घर भरलेलं वाटायचं. मम्मी पप्पा घरी आले की दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटायचा. भावंड जवळ असली वेगळ्या एंटरटेनमेंटची गरजच नव्हती. घरात केलेला साधा खाऊसुद्धा भारी वाटायचा. कुणाकडे एखादी नवीन वस्तू आली तर सगळ्यांनी मिळून बघायची. आज प्रत्येकाच्या हातात स्वतंत्र स्क्रीन आहे, पण तेव्हा एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला वेळ होता. कदाचित म्हणूनच त्या काळात आठवणी इतक्या जिवंत होत्या. आज आपण मोठे झालोय, जबाबदाऱ्या आल्यात, घर, काम, पैसा, उद्याची चिंता, नाती सांभाळायची, हे सगळं सुरू झालं. आणि मग एखाद्या दिवशी जुना फोटो हातात येतो आणि त्यात आपलं लहानपणीचं हसणं दिसतं. आणि काही सेकंद आपण तो फोटो बघतच राहतो. मनात एकच विचार येतोय, किती खुश होतो ना आपण. तेव्हा मोठं व्हायची घाई होती, मी मोठी कधी होणार असं वाटायचं. आणि आत्ता मन म्हणतंय, एकदा लहान होता आला असतं तर. किती विचित्र आहे ना आयुष्य. लहानपणी मोठं व्हायचं असतं आणि मोठं झाल्यावर पुन्हा लहान व्हायचं असतं. लहानपणी पप्पा आले की त्यांच्या हातात काय आहे हे बघायचो. आज त्या आठवणीकडे पाहताना मात्र पिशवीच दिसत नाही, पप्पांचं प्रेम दिसतं. आपल्यासाठी दिवसभर काम करून थकलेला एक बाबा दिसतो, ज्याला घरी येताना स्वतःसाठी काही घ्यायचं लक्षात राहिलं नसेल, पण सकाळी मुलांनी सांगितलेली गोष्ट लक्षात होती. त्या छोट्याशा वस्तूमध्ये किती मोठं प्रेम होतं हे तेव्हा समजलंच नाही. आणि मम्मी, तीसुद्धा दिवसभर काम करून पुन्हा घर, मुलं सगळं सांभाळत होती. त्यावेळी हे सगळं आपल्याला अगदी सहज वाटायचं, कारण आपल्याला खात्री होती मम्मी पप्पा आहेत ना. आणि खरं सांगू, मुलासाठी जगातलं सगळ्यात मोठं श्रीमंतपण हेच असतं, माझे आई बाबा माझ्यासोबत आहेत, ही भावना. आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या दीदीचा उल्लेख केल्याशिवाय हा विषय पूर्णच होणार नाही, कारण मम्मी पप्पा कामाला गेले की आमची जबाबदारी तिच्याकडेच असायची. कदाचित तिलाही खेळायचं असेल, तिलाही स्वतःच्या गोष्टी करायच्याच असतील, पण मोठी बहीण म्हणून तिने आम्हाला सांभाळलं. आज मला एवढंच म्हणायचं आहे, दीदी, त्यावेळी आम्हाला कदाचित कळलं नाही, पण तू आमच्यासाठी जे केलंस त्यातच आमच्या सुंदर बालपणाचा एक मोठा भाग आहे. आजही जर मला कोणी विचारलं, तुझ्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर काळ कोणता होता, तर माझं उत्तर एकच असेल, माझं बालपण. 4 बहिणी, 1 भाऊ, आमची दिदी, कामासाठी धावणारे मम्मी पप्पा, पप्पांची वाट बघणारे आम्ही, आणि त्यांच्या गाडीचा आवाज ऐकताच उघडलेलं अभ्यासाचं पुस्तक. पप्पा येताना हे घेऊन या, त्यांचं हो आणतो, आणि त्या एका वाक्यावर दिवसभर आनंदात राहणारे आम्ही. आणि वाढदिवसाची उत्सुकता, यात्रेचा आनंद, आणि आमची भावंडाची भांडणं, आणि पुन्हा 5 मिनिटांनी एकत्र खेळणं, हेच तर होतं आपलं श्रीमंत बालपण. आज आपण मोठे झालोय, प्रत्येकजण आपापल्या वाटेने पुढे चाललोय, पण मनाच्या एका कोपऱ्यात ते जुनं घर अजूनही आहे. त्या घरात आपण सगळे पुन्हा लहान आहोत. मम्मी पप्पा बाहेरून येणार आहेत आणि आपण त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहोत. कधी कधी वाटतं घड्याळ उलटं फिरावं, पुन्हा एकदा पप्पांच्या गाडीचा आवाज यावा, आपण घाईघाईने पुस्तक उघडावं आणि पप्पाने घरात येऊन म्हणावं, हे घे, सकाळी सांगितलं होतंस ना. बस, त्या एका क्षणासाठी पुन्हा एकदा लहान व्हायला मला नक्कीच आवडेल. कारण बालपण संपतं, पण बालपणीच्या आठवणी कधीच मोठ्या होत नाहीत, त्या कायम तशाच राहतात.
निरागस, छोट्याशा आणि आपल्या मनाच्या अगदी जवळ. आणि तुम्हालाही आज हा व्हिडिओ ऐकताना तुमचे आई-बाबा, भावंड, तुमचं जुनं घर किंवा तुमच्या बालपणातली एखादी आठवण आठवली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या बालपणात कोणता एक दिवस पुन्हा जगायला आवडेल हे नक्की कमेंट करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी सिरीजमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आपल्या माणसांना वेळ द्या, जुन्या आठवणी जपा, कारण आज आपण जे क्षण जगतोय ना, उद्या त्याच क्षणांना आपल्या जुन्या आठवणी म्हणणार आहोत. आणि सह्याद्रीची आई ह्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.